त्रिवेणी संगमवर नेहमी अपघात का होतात याचं मुख्य कारण सापडलेलं आहे. त्रिवेणी संगमचा जो टर्निंग आहे त्या ठिकाणी अपघात का होतात याचं मुख्य कारण सापडलेलं आहे. तर आम्ही तुम्हाला दाखवतो आहे त्याचं मुख्य कारण काय आहे. चला आमच्यासोबत. नमस्कार मित्रांनो, हा रस्ता आहे अचलपूर आणि चांदूर बाजार. नेहमीच चर्चेत असतो हा रस्ता. दर 2 दिवसांनी दर आठवड्याला तुम्हाला एक न्यूज तरी पाहायला मिळते की या ठिकाणी अपघात झाला, इतके लोक मेले, यांना लागलं त्यांना लागलं. दर 2 दिवसांनी प्रत्येक आठवड्याला या ठिकाणी अपघात होतो. तो हा स्पॉट आज आमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या अपघाताचं मुख्य कारण काय आहे ते आम्ही शोधलं. ते कारण हे आहे की हे बघा, हे दिसतंय तुम्हाला, हा एवढा मोठा गड्डा दिवसाच्या उजेडात सुद्धा दिसत नाही. आणि जर रात्री ज्यावेळेस वाहन या रस्त्यातून आलं आणि 2 व्हीलरवाला 4 व्हीलरवाला या रस्त्यातून गेल्यानंतर त्याचा अपघात होणंच आहे. हे बघा, या ठिकाणी एक शाळकरी मुलीचा ऑटो चाललेला आहे आणि यांचा हे ऑटोचा चक्का आहे बघा या ठिकाणी फसलेला आहे. लय परेशानी होती. हा, एक मोटरसायकल आले, पळून आले, फॅमिली पळून आली. तर तुम्ही काय म्हणता, तुमच्याकडनं प्रशासनाने काय करायला पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे? डाव सांगा, ते होतच नाही काम. ते फक्त थोडंसं मटेरियल लावून टाकून देते, मुरम टाकून देते आणि तसंच निघून जातं. बघा, या गड्ड्यामध्ये अक्षरशः आमच्या समोर यांचा ऑटो फसलेला आहे. यांचा ऑटो ह्या गड्ड्यातून निघून नाही राहिला आहे. बघा, थांबा दादा. नमस्कार मित्रा. आता तुम्ही त्या गड्ड्यातून पडता वाचले ना? अरे मित्रा, आपल्या प्रशासनाने लक्ष द्यायला नाही पाहिजे का? हा, तुम्ही यार घरून निघता आणि ठीक आहे, आता दिवसाचा वेळ आहे, तुम्हाला गड्डा दिसला. रात्री जर एकाच्या हेडलाईटने सुद्धा तुम्हाला रस्ता नाही दिसला असता, आता तुमच्यासोबत किती अपघात घडला असता ना. काय म्हणतो मित्रा, तू सांग काय करायला पाहिजे आपल्या सरकारने? सरकारचं होते, कमीत कमी ज्यांच्या अंडरमध्ये हा रस्ता आहे त्यांनी काय करायला पाहिजे? समस्या दूर केल्या पाहिजे. आपल्या चांदूर बाजारवरून निघाल्यानंतर टोल नाका लागतो, आपल्याकडनं पैसे वसूल केला जाते आणि 10 ते 15 किलोमीटर नंतर एवढे मोठे जीव घेणारे मोठे गड्डे आहे. या गड्ड्यांकडे कोण लक्ष देणार? तर तू एक विद्यार्थी या नात्याने तुझ्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून तू प्रशासनाला काय सांगशील? प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे. दिलं पाहिजे, सुधारणा व्हायला पाहिजे. आमच्या चॅनलच्या वतीने आम्ही खूप हात जोडून विनंती करतो या प्रशासनाला की प्लीज या रस्त्याकडे लक्ष द्या. तुम्ही ह्या रस्त्यावर लवकरात लवकर चांगला करा. ओके बेटा, टेक केअर. हां, हळूहळू जायचं. दादा टेक केअर. दादा काय म्हणता, एवढे मोठे गड्डे पडले, यावर काय व्हायला पाहिजे? तर आपण पेपरमध्ये वाचतो ना, त्रिवेणी संगमवर अपघात झाला, त्रिवेणी संगमवर अपघात झाला म्हणतो, वाचतो ना. तर ते अपघाताचं कारण हे आहे, गड्डे मोठे दिसत नाही रात्रीचे गड्डे. सरकार चाहिए भाई. हां, सरकार चाहिए भाई. सरकार चाहिए भाई. चला ठीक आहे, ओके, धन्यवाद, बाय बेटा. सरकार आणखी किती बळी जाण्याची वाट बघणार, आणखी किती जीव जाण्याची वाट बघणार? या ठिकाणी होणारा अपघात याचं कारण शोधण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. आज आम्ही ठरवलं की या ठिकाणी नेहमी अपघात का होतात. बघा, चांदूर बाजारवरून येताना हा मोठा 4 पदरी रोड आहे आणि त्रिवेणी संगम जवळ येताच हा रस्ता कच्चा आणि नागमोडी स्वरूपाचा अरुंद रस्ता बनतो. नागमोडी रस्ता असताना वाहनाला पुढे काय आहे हे काहीही माहीत नसते आणि त्यातल्या त्यात रस्त्यात पडलेले हे मोठमोठे खड्डे, रात्रीचे येणारे वाहने, त्यांचे हेडलाईट, पॉवरफुल हेडलाईट, त्यामुळे 2 व्हीलरवाल्यांना तर हा रस्ता दिसतच नाही आणि या ठिकाणी होतो अपघात. निष्पाप निरपराध लोकांचा या ठिकाणी बळी जातो. याची जबाबदारी घ्यायला कोणीही समोर येत नाही.